फडणवीसांची भेट, आता राजीनामा थेट. धनंजय मुंडे राजीनामा देणार. दोन महिन्यातच महायुती सरकारची पहिली विकेट. महाराष्ट्र में दो ही गुंडे, महाराष्ट्र में दो ही गुंडे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होताच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा मुद्दा तापलाय. त्या पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत 15 मिनिटं चर्चा केली. इतकंच नाही तर फडणवीस आणि मुंडेंनी एकाच लिफ्टमधून प्रवास केल्याचंही समोर आलंय. त्यामुळे मुंडेंनी फडणवीसांच्या भेटीवेळी त्यांच्याकडे राजीनामा दिल्याची चर्चा रंगली आहे. मला वाटतं आता ते मंत्री आहेत धनंजय मुंडे, सकाळपासून आम्ही सगळे सोबत आहोत, सगळेच मंत्री आमदार आम्ही सोबत आहोत. आता एका लिफ्टमध्ये काय फक्त धनंजय मुंडे जायचं त्याच्याबरोबर कोणी बसायचं नाही, जायचं नाही त्या लिफ्टमध्ये असं कुठे आहे का? आता इथे लिफ्टमध्ये एवढी लाईन लागलेली आहे, गर्दी आहे, असतील सोबत. सीएम साहेबांकडे काही कामाने गेले असतील, बोलले असतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावेळी आणि त्यानंतर विधिमंडळ परिसरातही अजित पवारांनी धनंजय मुंडेंना टाळल्याचं पाहायला मिळालं. तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत यापूर्वीच अजित पवारांनी स्पष्ट इशारा दिल्याचं विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी केलंय. तर धनंजय मुंडे राजी नसताना 2 दिवसांपूर्वीच अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घेतल्याचा गौप्यस्फोट करुणा मुंडेंनी केलाय. तो निश्चितपणानं अजितदादांनी त्यावेळेस स्पष्ट संकेत दिले होते की मी राजीनामा दिला, याचा अर्थ धनंजय मुंडेंनी द्यावा अशी त्यांची अपेक्षा होती. ते स्पष्ट बोलले नाहीत, पण तसा इशारा केला होता. माझे असे सूत्राकडून माहिती मिळाली आहे की त्यांचा राजीनामा 2 दिवस अगोदर घेतला गेलेला आहे आणि उद्या जे 3 तारीख आहे अधिवेशन सुरू होणार आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या अगोदर राजीनामाची घोषणा करणार आहे अजितदादा. धनंजय मुंडेंवर नेमके कोणते आरोप आहेत पाहूयात. सरपंच हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक हा मुंडेंचा निकटवर्ती आहे. धनंजय मुंडेंवर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोप आहे. मुंडेंवर 350 कोटींच्या कृषी साहित्याच्या घोटाळ्याचाही आरोप आहे. तसंच पत्नी करुणा मुंडेंवर घरगुती हिंसाचाराचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराची लागण झाली आहे. त्यामुळेच या अधिवेशनात धनंजय मुंडे आजाराचं कारण पुढे करून राजीनामा देणार की पदाला चिकटून कायम राहणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.